नमस्कार मित्रांनो, तूही माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आजी मात्र ईश्वरीला वल्लरी मामीबद्दल सांगत असते की आता वल्लरीचं वागणं मला कधी समजलंच नाही. जेव्हा ते होते तेव्हासुद्धा त्यांच्याशी कधी ती चांगलं वागलं नाही, परंतु जेव्हा ते गेले पण तेव्हासुद्धा मात्र सगळ्यांच्या अगोदर ती नमस्कार करून आली. माणूस जिवंत असतो तोपर्यंतच त्याची किंमत असते, हे मात्र नक्की खरं आहे. तेव्हा आता ईश्वरी आजीजवळ बसते आणि विचारते की आजी, मी तुम्हाला एक विचारू का? आजी म्हणते की हो विचार ना. तर मामींचा स्वभाव असा पहिल्यापासून होता का, अगोदरपासून? म्हणजे कसं की कधी कधी त्यांचं वागणं मला अजीबच वाटतं. तेव्हा आता आजी म्हणते की हो ग, ती पहिल्यापासून अशीच फटकळ आहे. आपल्या बोलण्यामुळे मात्र दुसऱ्याचं मन दुखावलं जाऊ शकतं, असं तिच्या मनात विचारच येत नसतात. जे काही तुमचे संस्कार होतात तर ते तुमच्या वागण्या आणि बोलण्यावरून दिसतातच. आणि नाही म्हणजे ती जे काही परिस्थितीत वाढलेली आहे, त्या परिस्थितीत ती वाढली ना, ती परिस्थिती तिला जबाबदार आहे. त्यावरती ईश्वरी विचारते की म्हणजे नक्की काय? तर आजी म्हणते की तिच्या माहेरची परिस्थिती बेताचीच होती. ती शिकली सुद्धा नाही. त्यानंतर मात्र आई वडिलांनी लग्न लावून दिलं आणि लग्न होऊन आली तशी मात्र सात्विकाशी बरोबर करायला तिने सुरुवात केली. सात्विकाच्या घरी चांगलं होतं, तिचा नवरा सुद्धा आता नोकरीला होता आणि आमचा अविनाश बिचारा मात्र छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आता हे असं म्हणजे जीवन काढायचा. परंतु आता मात्र ह्या वल्लरीची कटकट सुरूच राहायची आणि सात्विकाला मात्र तिचं वागणं अजिबात आवडत नव्हतं, म्हणून त्या दोघींचे वाद व्हायचे. तेव्हा ईश्वरीला मात्र आता वल्लरीचा भूतकाळ सगळा काही समजलेला असतो. आता मात्र वल्लरीला सात्विकाशी कायम नेहमीच बरोबरी करत असायची. त्यावरती ईश्वरी विचार करते आणि आजीला विचारते की त्या दोघीमध्ये कधी असं काही मोठं भांडण वगैरे झालं होतं का? तेव्हा आता आजी म्हणते की अगं, भांडण म्हणण्यापेक्षा भर पार्टीमध्ये खूप मोठा तिचा अपमान झाला होता. तेव्हा अविनाश मामा मात्र वल्लरीला म्हणत असतो की भाऊजींचा मोबाईल आहे तर तो मी मात्र नीट करायला दिलेला आहे. एकदा की तो डेटा आहे रिकवर होऊन आला तर मात्र आता जे काही आहे ते सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आता ही वल्लरी लगेच तिला धक्का बसतो आणि त्या मोबाईलवाल्याकडे येते आणि त्या दुकानदाराला खूप काही पैसे देते, 1,00,000 रुपये 1,50,000 रुपये. तो मोबाईल घेऊन मात्र आता ती घरी आलेली असते. तिने तो मोबाईल ताब्यात घेतलेला असतो. त्यानंतर आता अर्णव मात्र घाईघाईने चाललेला असतो. तेव्हा ती वल्लरी त्याला अडवते की काय रे, तू इतक्या घाईघाईत कुठे निघाला आहे? त्यावरती अर्णव तिला खरं सांगतो की मंजुळा घरी आलेली आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळेच मी तिच्याकडे चाललो. तेव्हा आता हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.